चंद्रपूरमध्ये आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोली मतदारसंघामध्ये आता मतदानाला सुरुवात होती। आपण आशिषकडून माहिती थेट जाणून घेऊया। आशिष, चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघामध्ये सुद्धा मतदानाला आता सुरुवात झाल्याचं कळतंय। काय काय नेमकी माहिती, सध्याची कसं नेमकं वातावरण दिसतंय? चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत आहे। वंचितचे राजेश बेले देखील एक महत्त्वाचे उमेदवार या क्षेत्रामध्ये आहेत। गेले 17-18 दिवसाच्या प्रचारांमध्ये महाराष्ट्रामधली पहिली प्रचार सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात घेतली होती आणि त्यामुळे प्रचाराचा एकूण श्री गणेश या भागात झाला होता। पावसाळी वातावरणाचा थोडाफार फायदा पूर्वार्धामध्ये प्रचारामध्ये मिळाला, मात्र उत्तरार्धामध्ये अत्यंत जास्त तापमान होतं। प्रचार सभा या संध्याकाळच्या काळात मुख्यत्वे ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे जे मतदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना प्रचार सभांमध्ये जाणं थोडंसं सुसह्य झालं। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण 2000हून अधिक मतदान केंद्र आहेत। 9000 मतदान कर्मचारी यासाठी इथं तैनात आहेत आणि साधारण 6000 सुरक्षा जवानांचा बंदोबस्त चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये ठेवण्यात आलेला आहे। यासाठीची सर्व जय्यत तयारी ही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। यंदा मागच्या 2019च्या तुलनेमध्ये 65% जे मतदान झालं 2019ला, त्यापेक्षा जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना, जनजागृती आणि काही ठिकाणी सेल्फी समजा काढला मतदानाचा तर आकर्षक बक्षीस योजना सुद्धा जाहीर केलेली आहे। आणि या क्षणाची आणखी महत्त्वाच्या दृश्यांकडे आपण जातो आहोत। राजू पारवे आपल्या मतदानासाठी आता दाखल झालेले आहेत। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत राजू पारवे आणि मतदानासाठी आता ते दाखल झालेले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत राजू पारवे आणि राजू पारवे यांच्यासमोर श्यामकुमार बर्वे यांचं आव्हान आहे। या लढतीकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आहे आणि ठिकठिकाणी आता मतदानाला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या 5 जागांवर आज 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होतं आहे। राजू पारवे आता मतदानासाठी सहकुटुंब दाखल झालेले दिसतात। रामटेकमधून ही दृश्य आपण थेट पाहतोय। तर शिवसेना शिंदे गटाचे ते उमेदवार आहेत आणि राजू पारवेंसमोर श्यामकुमार बर्वे यांचं आव्हान आहे।